नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मी. आज मी एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर आता दत्त जयंती वगैरे येते आणि सगळ्यांनाच पारायण वगैरे लावायचं असतं. तर पारायण गुरुचरित्राचं पारायण वगैरे आपल्याला लावायचं म्हणलं तर आपल्याला खूप शंका असतात आपल्या, की कसं लावायचं, काय नियम असतात, काय अटी असतात. तर या व्हिडिओमध्ये ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर जी काही मी मांडणीचा वगैरे व्हिडिओ असतो तर तो मी याआधीच पोस्ट केलेला आहे, त्याची लिंक मी खाली देईल. पण जे काय नियम अटी वगैरे असतात तर म्हणजे मला जेवढी माहिती आहे, मला म्हणजे जेवढं म्हणजे पॉसिबल होईल ते सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पारायण लावायचं म्हटलं तर एवढं काही असं नसतं की हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे, पण काही म्हणजे नियम आहेत, काही अटी आहेत, त्या पाळल्याच गेल्या पाहिजे, त्या म्हणजे केल्याच पाहिजे. त्यामुळं व्हिडिओ नक्की बघा. चला, मला देवपूजा करायची, तर म्हटलं की देवपूजा करत करत तुमच्यासोबत गप्पा पण मारूया. मला आरतीला पण जायचंय, बघू कसं पॉसिबल होते ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेनच. चला, तर मग आधी चहा घेते. चहा केलाय मी आणि म्हटलं की चला आज सकाळ सकाळ छान व्हिडिओची सुरुवात करूया. तर या चहा प्यायला. तर म्हटलं की चला तुमच्यासोबत पूजा करता करताच आपण गप्पा मारूया. तर तुम्हाला मी सर्वात आधी म्हणजे या व्हिडिओमध्ये सांगते की नियम किंवा अटी काय असतात. तर मांडणी मी तुम्हाला सांगितलंच की लिंक देईल मी खाली. तर तुम्हाला सर्वात आधी मी सांगते की काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. तर जी काही खूप जण असतात की कांदा लसूण पण पाळतात, म्हणजे कांदा लसूण नाही खायचा, किंवा अशी म्हणजे एकेरी अन्न खातात. जी काही दोन असं फोडी वगैरे होतात, अर्थात की शेंगदाणे वगैरे असतात ते असं दोन फोडी होतात त्याच्यात. तर शेंगदाण्याचं कूट न टाकलेली भाजी खातात, कांदा लसूण खात नाहीत. बरंच काही काही की मग ज्वारी खाल्ली तर ज्वारीच खायची, बाजरी खाल्ली तर बाजरी, किंवा गहूची चपाती खाल्ली तर चपातीच खायची. म्हणजे 7 दिवसचं पारायण असेल तर आपण 7 दिवस फक्त चपातीच खायची, एक वर्णी अन्न खायचं असं म्हणतात याला. आणि जे काही नॉनव्हेज खात असतील तर त्यांनी नॉनव्हेज खाल्लंच नाही पाहिजे. काही अटी आहेत त्या पाळल्याच पाहिजे. आपण पारायण लावतोय आणि गुरुचरित्र हे असं पारायण आहे की ते खूप म्हणजे त्यात वेदाच्या ओव्या वगैरे आहेत, हार्मोन्स आपले चेंज होतात. त्यामुळे काही गोष्टी पाळल्याच पाहिजे. काही गोष्टी नाही पाळल्या ना तरी चालतात. जसं की मी म्हटलं की कांदा लसूण बरेच जण कांदा लसूण खात नाहीत, किंवा शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकलेली भाजी खात नाहीत. फक्त तिखट मीठ असं पाणी वगैरे टाकून भाजी करतात, किंवा दूध चपाती असंच फक्त अन्न घेतात. पण हे नाही केलं तरी चालेल. आपण साधं जे नॉर्मल आपलं जेवण असतं ते जेवण करून, म्हणजे कांदा लसणाचं, किंवा आपण भाजी भाकरी चपाती काय खातो ते सगळं जे आपण रेग्युलर बनवतो स्वयंपाक ते बनवून खाल्लेलं, म्हणजे तेच आपण खाल्लं तरी चालतं. पण आपण जर पारायण लावले आणि घरात जर नॉनव्हेज, शक्यतो असं कोणी करत नाही, पण ज्याला खरंच माहिती नसतं तर त्यांच्याकडनं म्हणजे ज्यांच्यात आवड आहे ते करतात. त्यामुळे नॉनव्हेज केलं तर ते म्हणजे त्या पारायणाचा, त्या म्हणजे गुरुचरित्राचा अपमान असतो. आणि आपण खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ब्रह्मचारित्र पाळलं पाहिजे 7 दिवस. म्हणजे आपण जर पारायण लावले तर ते शुद्ध शरीराने शुद्ध मनाने केलं पाहिजे. त्यामुळे ब्रह्मचरित्र चारित्र्य पाळलं पाहिजे. आणि आपण जर पारायणाची एखादी वेळ ठरवली असेल सकाळ पहाटे 5 वाजता, तर त्याच वेळेला म्हणजे पारायण वाचले गेलं पाहिजे. ते जेणेकरून दत्त महाराजांची फेरी होते त्या वेळेला. आपण ज्या म्हणजे 7 दिवस जर आपण कंटिन्युअसली एकाच वेळेस पारायण जर म्हणजे केलं तर त्या वेळेला आपल्या म्हणजे जी काही आपण पारायण वाचत असतो तिथे दत्त महाराजांची फेरी होऊन जाते. तर ही सगळी माहिती मला माझ्या गुरूंनी असं म्हणजे माझ्या गुरूंकडूनच मला भेटलेली आहे. त्यामुळे मी तुमच्यासोबत इतकी कॉन्फिडन्सली सांगू शकते की असं केलं पाहिजे, तसं नाही केलं पाहिजे. तर ह्या 1-2 अटी आहेत त्या पाळल्याच पाहिजेत. एक म्हणजे नॉनव्हेज वगैरे केलं नाही पाहिजे, खाल्लं नाही पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ब्रह्मचारित्र पाळणे वगैरे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या वेळेला बसले शक्यतो म्हणजे त्याच वेळेला बसायचा प्रयत्न करायचा. आपण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत पारायणाला त्याच दिवशी म्हणजे बसलं पाहिजे. आणि उद्या 28 तारीख आहे आणि उद्यापासून पारायणाला सुरुवात केली तर आपलं म्हणजे गुरुचरित्र दत्त जयंती दिवशी 7 दिवस होत आहेत. तर त्या दिवशी आपलं हे उद्यापन वगैरे पण येतं. तर भरपूर ठिकाणी असं दत्तजन्म सोहळा असतो. आपल्याला घरी जरी उद्यापन नाही करणं झालं तरी तिथं आपण अन्नदान करू शकतो. आणि म्हणजे घरी पण करायचं असेल तर
एक जोडी जेव घालायची, त्यांना काय आपलं वस्त्र द्यायचं, रावेल, टोपी, ब्लाऊज पीस, कुणाला साडी द्यायची असेल तर साडी, असं करायचं. छान पुरणाचा नैवेद्य करायची, घेवड्याच्या शेंगाची भाजी करायची आणि असं साधं सिंपलच उद्यापन करायचं. आणि जर नसेल पॉसिबल आपल्याला किंवा आपल्याला कुठेतरी दत्त जयंतीला वगैरे जायचं असेल तर तिथं जिथं आपण जातो दत्त जयंतीला तिथं म्हणजे अन्नदानासाठी काही आपण शिदा किंवा पैसे दिले तरी चालतात. असं म्हणजे खूप साधे सिंपल अटी आहेत, पण या अटी आपण पाळून हे पारायण केलं पाहिजे. म्हणजे जर आपली मासिक पाळीचं पण असं असतं की 8 दिवसावर आपली मासिक पाळी आहे आणि ठीक आहे 8 दिवसात आपलं पारायण वगैरे म्हणजे होऊन जाईल असं आपल्याला वाटतं, पण गुरुचरित्रमध्ये वेदाच्या ओव्या आहेत, त्यामुळे आपल्या जी काही लेडीजचे हार्मोन्स असतात ते चेंज होतात आणि मग खूप असं म्हणजे बऱ्याच जणांसोबत असं झालेलं मी बघितलेलं आहे की पारायण लावलं आणि प्रॉब्लेम आला. तर या गोष्टीची पण आपण काळजी घेतली पाहिजे की आपला प्रॉब्लेम येऊन गेलाय का किंवा आपल्याला काही अडचण येईल का किंवा 8 दिवसावर 7 दिवसावर आपला असा प्रॉब्लेम असेल तर आपण पारायण लावलं पाहिजे का. तर म्हणजे आपण पारायण लावणार आणि आपल्याला जर प्रॉब्लेम आला तर ते म्हणजे पारायण लावल्यावर त्यात खंड पडू द्यायचा नसतो, त्यामुळे ह्याचा पण विचार केला पाहिजे आपण. आणि जर आपल्या घरात कोणी अजून एक एक्स्ट्रा माणूस असेल जसं की मला प्रॉब्लेम आला तर घरात एक शिल्लक माणूस आहे की ते वाचेल, पुढचं पारायण कंटिन्यू करेल. पण घरात जर कोणी माणूस नसेल आणि जे काही जेंट्स लोक असतात त्यांना काही वेळ नसेल तर म्हणजे हे पारायणाचा एक प्रकारे म्हणजे गुरुचरित्राचा अपमानच आपण करतो. त्यामुळे जरा म्हणजे विचार करून सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून आपण पारायण लावलं पाहिजे. तर म्हणजे मी काही खूपच ही नाही आहे की मला खूपच कळतं किंवा काय, पण मला जी काही माहिती आहे ते सगळी तुमच्यापर्यंत पोहोचवावी इतकाच माझा हेतू आहे. आणि माझे जे काही देवपूजेचे व्हिडिओ असतात ते तुम्हाला आवडतात, त्यामुळेच म्हटलं की चला उद्यापासून सगळे खूप जण पारायण लावणार असतील, त्यामुळे या व्हिडिओचा सगळ्यांनाच फायदा होईल. त्यामुळे मग हा व्हिडिओ मी आज करायला घेतला. आणि हो, आपण जेव्हा पारायणाला बसू तेव्हा आपल्या उजव्या साईडला एक रिकामा पाठ ठेवायचा, जेणेकरून दत्त महाराजांची फेरी होते तर त्यांच्यासाठी तो पाठ असा एक उजव्या साईडला आपण रोज बसताना तो पाठ ठेवायचा आणि आसन घेऊनच बसायचं आणि डोक्यावर पदर वगैरे घेऊन आपण म्हणजे पारायणाला बसायचं. का तर आपण जर पारायणाला आसन नाही घेतलं, डोक्यावर काही पदर वगैरे घेतला नाही, तुम्ही भले ड्रेस पण घातला असेल तर ओढणी वगैरे आपण घेऊ शकतो, तर तसं नाही घेतलं तर जे काही आपलं सेवा केलेली असते ते सगळी भूमीत जाते आणि डोक्यावर पदर नाही घेतला तर आकाशात जाते असं. त्यामुळे डोक्यावर पदर, खाली बसायला आसन घेऊनच आपण पारायणाला बसलं पाहिजे. आणि जी काही आपली रोजची नित्यसेवा, नित्यपूजा असते, सडा, रांगोळी, हे सगळी दिनचर्या करून मग निवांत असं पारायणाला बसलं पाहिजे. काही जणांची खूप गडबड असते, सकाळी शाळेचा डब्बा असतो, तर माझं तर म्हणणं आहे की आपण पहाटे 4 वाजता किंवा 3 वाजता उठूनच आपण हे पारायण केलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर कोणतीही गोष्ट वाचलेली म्हणजे कोणतंही पारायण केलेलं खूप छान असतं. ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे दत्त महाराजांची पण फेरी होते, त्यामुळे पारायण मी तर शक्यतो लावताना पहाटेच लावते. खूप छान वाटतं, इतकं म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स येतात, इतकं सुंदर वाटतं वाचताना. त्या प्रत्येक अध्याय असा मिनिंगफुल गुरुचरित्रातला प्रत्येक अध्याय आहे. तर म्हणजे पारायण लावलं तर ते वाचलं तर पटापटापटा ते काही वाचून उपयोग नाही. त्यातला अध्याय काय आहे, त्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे किंवा कसं कसं त्यांनी केलं, म्हणजे त्यांच्या आयुष्यात कसं घडलं हे वगैरे, म्हणजे हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे. फक्त आपण पारायण लावलं आहे म्हणून आपण वाचतोय अशातला भाग नाही करायचा. त्या प्रत्येक ओवीमध्ये, प्रत्येक अध्यायामध्ये काय आपल्याला म्हणजे उपदेश दिला आहे किंवा आपण त्यातनं काय शिकू शकतो हे सगळं म्हणजे आत्मसात करायचं असतं. तर खरंच खूप म्हणजे खूप भारी अनुभव होतो पारायण लावल्यावर, म्हणजे त्या वाईब्स वेगळ्याच असतात. तर ज्यांना कोणा पॉसिबल असेल ना, खरंच सगळ्यांनी असं पारायण वगैरे लावलं पाहिजे वर्षातनं 1दा-2दा. तर मला आता नाही जमलं तरी मी दत्तजयंती झाल्यावर पारायण लावणारच आहे. बघू, म्हणजे महाराजांची इच्छा असते की आपल्याकडून पारायण व्हावं, तर ते महाराज कसंही करून घेतात. आणि एखाद्या वेळेस नाही होत असं, शक्य असतात काही लेडीजचे प्रॉब्लेम असं.
आणि खूप जण म्हणतात की तुम्ही दत्त क्षेत्रात आहे किंवा सॉरी दत्त भक्तीमध्ये आहे तर म्हणजे कोणी कसंही वागलं तर आपण चांगलंच वागायचं किंवा आपण म्हणजे असं करायचं नाही. आपण आता पारायण लावलंय तर कोणी आलं गेलं तर त्यांना सगळ्यांना विचारायचं वगैरे. तर खरंच कोणी म्हणजे आपल्या दारात कोणी आलं तर त्यांना विचारलंच पाहिजे. म्हणजे जे कोणी पारायण लावलं तर आपल्या घरी कोणी भिक्षा मागायला वगैरे आलं तर त्यांना रिकाम्या हातात नाही जाऊ दिलं पाहिजे. आणि ते सगळं खरंच आहे. पण काही गोष्टी असतात तिथं आपला म्हणजे काय म्हणतात आपला स्वाभिमान म्हणा किंवा आपली जिथं चूकच नाही तर तिथं झुकायचं वगैरे. तर दत्त महाराज असं कधीच सांगणार नाही की आपली चूक नसेल तिथं झुका किंवा आपला स्वाभिमान म्हणजे बाळगू नका असं. आणि आमचे ओंकार महाराज पण तेच सांगतात आपली जिथं चूक नाही तिथं आपण झुकायचं नाही. भले आपण पारायण लावू किंवा आपण दत्तभक्त असू, आपली चूक नाही तर आपण झुकायचं नाहीच. तर असं काही गोष्टी असतात त्या खरंच अशा अनुभवल्याशिवाय कळत नाही. तर असं म्हणतात ना की वाईट वेळ पण आली पाहिजे. वाईट वेळ आली तर कळतं की आपली माणसं कोण, दुसरी म्हणजे लांबची माणसं कोण. तर सगळे प्रत्येकाचं असतं. संसार म्हणलं की सुख दुःख ऊन सावलीसारखं येणारच. पण आपण एखाद्या भक्तीत असू, खूप जण मी बघते की स्वामी केंद्रात वगैरे पण जातात आणि दत्तभक्त पण असतात. तर असं आपण एखाद्या सेवेत वगैरे असू ना तर खरंच म्हणजे उदाहरणार्थ एखादी वाईट गोष्ट झाली तर मग असं म्हणजे मी तरी असा विचार करत नाही की बापरे असं कसं झालं, हे असं नव्हतं व्हायला पाहिजे. मी असा विचार करते की आपण दत्तसेवेत आहोत म्हणजे आपल्या डोक्यावर गुरूंचा हात आहे. त्यामुळे यापेक्षा काहीतरी वाईट झालं असतं म्हणजे यापेक्षा वाईट होण्यापेक्षा हे त्याहून टळय असं मी विचार करते. आणि म्हणजे खरंच म्हणजे त्यामुळे पॉझिटिव्ह वाटतं, त्यामुळे एनर्जी येते. हे सगळं सांगण्याचा एकच हेतू आहे की आपण जर घरात पारायण वगैरे केलं तर पॉझिटिव्ह वाईब्स येतात, पॉझिटिव्ह वाटतं. आणि एखाद्या ठिकाणी केंद्रात किंवा मठात किंवा आमच्या इथे गुरुतीर्थ आहे तर तीर्थावर वगैरे जर आपण तिथं 3 दिवसाचं वगैरे पारायण असतं, केंद्रात 7 दिवसाचं वगैरे असतं, तर तिथं जर पारायण आपण केलं तर म्हणजे आपल्या घरात काही निगेटिव्हिटी असते किंवा काही निगेटिव्ह वाईब्स असतात. पण तिथे साक्षात म्हणजे दत्त महाराज असतात. त्यामुळे तिथं फक्त पॉझिटिव्ह वाईब्स असतात आणि तिथलं आपल्याला दुप्पट फळ भेटतं. तर जर कुणाला पॉसिबल असेल तर जिथं काही जवळ केंद्र वगैरे असेल किंवा मठ असेल तर तिथं जर पारायण लावत असेल तर तिथं पारायण म्हणजे लावलं पाहिजे. घरी तर लावलंच पाहिजे, घरी आपलं पॉझिटिव्हिटी वगैरे वाढते. पण जे काही आपण दत्तक्षेत्रात वगैरे जर पारायण केलं तर त्याचं दुप्पट फळ आपल्याला भेटतं. तर चला असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. आणि मांडणी वगैरे कशी करायची त्याचा पण मी व्हिडिओ खाली लिंक करते की हे पारायण करायचं असेल कुणाला तर मांडणी कशी करायची पारायणाची किंवा संकल्प कसा करायचा काय वगैरे. तर सगळं मी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर तो पण व्हिडिओ नक्की बघा. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. आणि चला सर्वांना श्री गुरुदेव दत्त. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जे कोणी पारायण वगैरे करणार असतील तर त्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमचं छान असं पारायण घडो आणि दत्त महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. चला तर मग सर्वांना श्री गुरुदेव दत्त आणि बाय बाय.